महाराष्ट्र नासवलाय ना तो तुमच्या मनाने, आणि अटकेची माझ्या स्वप्न बघताय. नाही रे, तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही, होणार ते स्वप्नात पण मी अटक नाही होणार तुमच्या, बरं का. बोलू जरा, कसे आहात सर्व, मजेत ना? काय झालं, खूप दिवसापासून, बरेच दिवस झाले ना चर्चा नाही, तर या जरा चर्चा करूया. सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी घरी आलेली आहे. आपले बरीच कामं झालेली आहे, त्यामुळं मी घरी आलेली आहे. खूप दिवसापासून तुमच्या सर्वांशी चर्चाच केली नाही. आझाद मैदानावर मी लाईव्ह यायची एक 10-12 मिनिटं, पण त्याच्यामध्ये मी म्हणजे जसा आपला हा दररोजचा संवाद असतो हा होत नव्हता. तर मलाही फार चुकल्यासारखं वाटतं. सवय झाली तुम्हाला, तुमच्या सगळ्यांची मला, जशी तुम्हा लोकांना माझी सवय. तर कसे आहात सर्व, मजेत ना? असायला सविस्तर त्या विषयावर आपण सोमवारी बोलू, कारण सोमवारी काही गोष्टींबद्दल पुन्हा मीटिंग आहे, आणि त्या मीटिंग नंतर मी तुमच्याशी सोमवारी माझ्या आंदोलनाबद्दल बोलतो. आता मी आज लाईव्ह घेतलं आहे मैदानावर, लगेच उड्या मारायला लागले. काय यांना माझ्या अटकेचं ना, लयच माझ्या अटकेचं यांना असं झालंय ना. अरे म्हणजे जे काय महाराष्ट्र नासवलाय ना तो तुमच्या मनाने, आणि अटकेची माझ्या स्वप्न बघताय. नाही रे, तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही, होणार ते स्वप्नात पण मी अटक नाही होणार तुमच्या, बरं का. बोलेल मी ज्या वेळेला उठेल ना बाजा, त्यावेळेला लय काय बोलू. असं फार माझं असं ब्रेन वॉश केलेलं आहे. शांत बस बाई, शांत बस. त्यामुळे शांत राहावं लागतं. आणि तुम्ही लोक कशी होती करताय की मी बोलली पाहिजे, काय झालं, कशी आली घरी, काय ठरलं, अशी कशी आली, नाही सांगणार मी तुम्हाला, नाही कळू देणार. आले हा, अजिबात नाही. किती फोडण्याचा प्रयत्न करा, मला नाही फुटणार आता. पण ज्या वेळेला धाडाधूम होईल ना, कळेल त्या वेळेला काय. तोपर्यंत शांत. चला, बाकी आज खरं तर मला ताई साहेबांबद्दल बोलायचं आहे. त्यांच्या जाऊबाई, म्हणजे ताई साहेब म्हणजेच संगीताताई जावळे, आणि त्यांच्या जाऊबाई, मला त्यांचं नाव आता आठवत नाही, परंतु त्यांच्या मोठ्या जाऊबाई मला भेटायला आल्या होत्या जावळीताई आझाद मैदानावर. आणि खूप 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 गोड आहेत त्या. म्हणजे त्यांच्या आंदोलनानिमित्त त्या आहे, तिथं त्यांचंही आंदोलन होतं. आणि मग त्यावेळेला त्यांना ज्या वेळेला कळलं की मी आझाद मैदानावर आहे, बसलेली आहे, त्यावेळेला त्या ठिकाणी आल्यात. आणि मग आमची भेट झाल्यानंतर खरं तर माझ्या आणि त्यांचेही काही मतभेद होते. मी त्याच दिवशी बोलले होते, मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता की माझ्या आणि ताईंचे पण काही मतभेद आहेत. पण ते सर्व मतभेद त्यांनी पाठीशी टाकून मला त्या भेटल्यात. त्या ठिकाणी खूप छान वाटलं मला त्यांना भेटून. खूप खूप छान स्वभाव आहे त्यांचा. त्यांच्यासोबत आणखी एक ताई आलेल्या होत्या. आणि मग त्यांनी स्वतः मला सांगितलं की ज्या ताई साहेब आहेत ती माझी लहानी जाऊबाई आहे. आणि मग त्याच्यावर आमची थोडीशी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचं जॉईंट कुटुंब आहे अजूनही, म्हणजे यांना पण सूनबाई आली आहे, ताई साहेबांना पण सूनबाई आली, आणि म्हणजे अजूनही आमचे जरी आम्ही आमचे व्यवहार वेगळे असले तरी आम्ही अजूनही जॉईंट कुटुंब आमचं आहे. आमची म्हणजे शेती आहे त्यांच्याकडे बरीच, काहीतरी 8-10 एकर शेती आहे काय एकाला इथे, असं त्यांनी सांगितलं. तर छान कुटुंब आहे त्यांचं एकंदरीतच. त्यांनी सांगितल्यानंतर म्हणजे माझ्या मनामध्ये ताई साहेबांबद्दल जे काय एक द्वेष होता किंवा होतं की माझा काही विषय नसताना किंवा
मी त्यांचं कुठेही नाव घेतलेलं नसताना त्यांनी सुरुवात केली आणि मला त्याचा होता राग की माझं काही संबंधच नाही आहे, का बरं ह्या माझा द्वेष करायला लागला किंवा का माझा राग करताय, म्हणून मला थोडा राग होता त्यांचा. आणि त्या रागाच्या भरातमध्ये मी 1-2 व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ बनवल्यानंतर मला कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याबद्दल असं. तर ती माहिती अत्यंत चुकीची आहे, कारण त्यांच्या घरातल्या व्यक्तीने स्वतः मला सांगितलं की त्यांची फॅमिली कशी आहे, घरांदाज आहेत त्या, आणि जे काय मला त्या व्यक्तीने सांगितलं होतं त्याच्यावर मी काही वक्तव्य केलं होतं तर ते अत्यंत चुकीचं आहे. तसं काहीही ताई साहेबांच्याबद्दल नाही आहे, खरंच नाही आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलले होते की कदाचित माझ्याकडनं काही चुकलं असेल तर अगदी मी दिलगिरी व्यक्त करते त्यांची, कारण नको असं कुणाच्याही बाबतीमध्ये चुकीचं पसरायला नको. एक महिला असल्या कारणाने मला माहिती आहे किती त्रास होतो ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी पसरल्या जातात. राहिला विषय, मी त्यांना सांगितलं की अगदी मी जिथं चुकत असेल तुम्ही माझा विरोध करायचा, बिलकुल मी तुम्हाला थांबा म्हणणार नाही, बिलकुलच नाही. परंतु मी का विरोध करते त्या व्यक्तीचा हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल, काही वेळ जाऊ द्या, काही वेळानंतर सगळं काही पुढे येणार आहे. आणि ज्या वेळेला सत्य पुढे येईल, अगदी मी जर चुकीची असेल तर माझा तुम्ही दररोज मला ट्रोल करा, समोरची व्यक्ती चुकीची असेल तर त्याला ट्रोल करा, परंतु माझी एक विनंती आहे की तोपर्यंत हे थांबावं. आणि त्यांनीही सांगितलं की होत आहे, मी तोपर्यंत मीही थांबणार आहे. त्यामुळं जे काही चालू आहे ना की तुम्ही मॅनेज झाल्या, तुम्ही नाही नाही, त्याही कुठल्या पक्षाच्या नाही आहेत आणि मीही कुठल्या पक्षाची, ठीक आहे. त्यामुळे मॅनेज व्हायचा वगैरे काही संबंधच नाही आहे. हे जे काय भ्रमाचे भोपळे असतात ना तुमच्या लोकांचे, तर तुमच्या घरातच फोडा, नाही का. तुमच्या लोकांना कसं वाद फार आवडतात. याने असं म्हटलं का मग ती काय म्हणणार आहे, तिनं असं म्हटलं का मग ही काय म्हणणार आहे, हे फार विचित्र झालेले आहे. युट्यूबचा एक जो वर्ग आहे ना, त्या प्रवर्गाला भांडणं फार आवडतात, त्या प्रवर्गाला वाद फार आवडतात. तर ते वाद बघत असतात असं कधी होईल. आता कोणीतरी नाव घेतलंय, कोणातरी एका नालायक व्यक्तीचं, जी क्रिमिनल तोता या पोलिसासोबत आलेली आहे, तिचं नाव घेऊन मला फेमस नाही करायचं तिला, तर तिचा बरोबर बाजा वाजणार आहे. तिला किती नाचायचं ना ते नाचू द्या. मी पुन्हा एकदा सांगते, कारण ताई साहेबांनी मला स्वतः सांगितलं की ताई तुम्ही मला भेटल्यानंतर तिने मला काय काय इंस्टाग्रामला दिलेलं आहे, काय काय बोललेली आहे मला ती, मी तुम्हाला देईल ती. तर तुझं सगळं पितळ उघडं पडणार आहे बाई ग, तू नाच, तुला किती नाचायचं. तू असं आणखी किती जणांना सांगितलेलं आहे ना काय काय माझ्याबद्दल आणि काय काय बोललेली आहे खोटं. कारण एक कुठलं तरी चॅनल आहे जे तुझ्याबद्दल खूप छान माहिती देतं की तू कशी आहे, तुझी वृत्ती कशी आहे. तुझी ना लायकीच नाहीये मी तुझं नाव घेणार, तुझी पात्रताच नाहीये, त्यामुळे मी तुझं नाव घेणारच नाही. जी कोण आहे ना ती नाचणार तिचं क्रिमिनल माइंडची तिचं. हा विषय ताई साहेबांचा आणि माझा चालू आहे, त्यामुळे मला असं वाटतं प्लीज कुणी ना कुणाचं नाव इथे घेऊ नका, म्हणजे माझा विषय डायव्हर्ट होणार आहे. तर जे काय आमच्यातले मतभेद होते ते संपलेले आहेत. बाकी त्या त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत, मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. फक्त त्यांना एवढंच मी रिक्वेस्ट केलेली आहे की ज्या वेळेला खरं बाहेर येईल त्यावेळेला नक्की मला तुम्ही ट्रोल करा. ज्या वेळेला कदाचित कायदेशीररित्या जर मी चुकीची असेल त्यावेळेला अगदी तुम्ही मला दररोज ट्रोल करा, माझं काहीच म्हणणं नाही. समोरचा व्यक्ती जर योग्य असेल तर तुम्ही त्याला सहकार्य करा, नो प्रॉब्लेम. ज्याचं त्याचं वैयक्तिक हे असतं, प्रत्येकाला स्वतःचं मत असतं, त्या मताप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे. अशा मताची तर मी पण आहे, तर हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जावळे ताई त्यांच्या मोठ्या जाऊबाई ह्या फार समंजस आहेत आणि खरंच खूप खूप स्वभाव त्यांचा रॉयल बाई आहे. आणि त्यांचे आणि माझे मतभेद कसे झाले होते तेही मला सांगेल. मी सांगितलं होतं की मी ते सांगेल कधीतरी आता. आणि बघत राहा, आगे आगे देखो होता है क्या. बाकी कसे आहात सर? पाटील भावना नमस्कार, जय भीम, जय शिवराय. संजय दादा, शरद दादा, हॅपी होली तुम्हाला सुद्धा. काय बोलल्या त्या स्वानंदी ताई, काय म्हणताय हो, मला कळलं नाही तुमचं. आणि असं कुणाचंही नाव घेऊ नका, क नका घेऊ असं कुणाचंही नाव. लायकी आहे का तिची?
लायकी नसलेल्या लोकांचं नाव पण माझ्या इथे देऊ नका प्लीज. हॅपी होली. चला हरकत नाहीये, मस्त खास मस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमची संहिता. गुड नाईट, शिवरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद राष्ट्र.